नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या बातमीमागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण इराण आणि अमेरिका या युद्धाचं मागचं खरं कारण काय, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते दोघं जण म्हणजे काहीतरी कारण आहे म्हणून युद्ध नाही, त्याच्या मागे एक मोठं राजकारण आहे. ते मागं पण मी एकदा सांगितलं तर त्याच्या मागच्या बारकावे तुम्हाला समजून पुन्हा एकदा सांगणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत जरूर व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारण कसं खेळलं जातं, एखादा देश स्वतःच्या फायद्यासाठी जगाला कसा वेठीस धरतो हे तुमच्या लक्षात या. अमेरिका इराणच्या मध्ये 4000 किलोमीटरचं अंतर आहे. मग तरी अमेरिका इराणच्या बाबतीमध्ये येऊन हल्ले करण्याचं कारण काय हा प्रश्न. इराण हा मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. इराणमध्ये तेल ज्या विहिरी आहेत त्या समृद्ध आहेत. इराणची इकॉनॉमी जी आहे ती सगळी तेलावर अवलंबून आहे. त्यांनी स्वतःच्या देशाची प्रगती करता करता युरेनियमचं समृद्धीकरण करून अणुबॉम्ब बनवायचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आता अणुबॉम्ब बनवला तर कोणावर टाकायचा, तर उघड आहे की जो मुस्लिम राष्ट्रांचा द्वेष आहे तो सगळा इस्रायलवर आहे. तर इस्रायलवर बॉम्ब हल्ला, अणुबॉम्ब टाकायचा आणि इस्रायल नष्ट करायचा आणि संपूर्ण मुस्लिम जगताचं नेतृत्व आपल्याकडे मिळवायचं, हा त्यांचा मुख्य उद्देश. मग इस्रायलने अमेरिकेला भरी टाकलं तर आम्ही एकटं काही इराणशी हल्ला करू शकत नाही, तुम्ही आमच्या मदतीला या. आणि मग अमेरिकेने धूर्तपणे विचार केला, त्याच्या मागं कारण पण समजून तुम्हाला सांग. त्यांनी आणि इस्रायलने, अमेरिका आणि इस्रायल म्हणून इराणवर हल्ले केले. तुमचं लक्षात आलं की जानेवारीमध्ये त्यांनी हल्ले चालू केले. इराणचं बरंच नुकसान झालं, पण इराणने सुद्धा सडेतोड. मग त्यांनी काय केलं, अमेरिकेवर तर जाऊन आपण बॉम्ब हल्ले करू शकत नाही. मग इराणच्या भोवताली जे आहेत ओमान, बहरीन, सौदी अरेबिया, तर या UAE यांच्या मध्ये जे अमेरिकेचे तळ आहेत त्या तळांवर हल्ले केले आणि त्यांचं बरंचसं नुकसान केलं. अमेरिकेची बरी नाचक्की त्याच्यामुळं झाली. मग पाकिस्तानने मध्यस्थी केली, सौदी अरेबियाने मध्यस्थी केली, हे दोघांचं लाट. पण याच्या मागचं राजकारण आहे हे वेगळं. ही बातमी तुम्हाला आतापर्यंत माहिती की अमेरिकेने व्हेनेझुएला राष्ट्रामधल्या सगळ्या तेल विहिरी ज्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत. तिथं जो राष्ट्रपती बसवला तो अमेरिकन धार्जिन आहे. त्यांनी आदेश काढला आणि सगळ्या तेल विहिरी खाजगीकरण करून अमेरिकेच्या व्यापाऱ्यांना विकून टाकलं. तर त्यांचं अमेरिकेचं स्वतः तेलवर जो आहे ते भरपूर आहे, म्हणजे ते स्वयंसिद्ध आहे, त्यांना कोणाची गरज नाही. पण व्हेनेझुएलाचं पण तेल त्यांनी मिळवलं आणि मग आता जगाला बहुतांश पुरवठा जो होतो ओमान, बहरीन, सौदी अरेबिया, UAE यांच्याकडून जो तेलाचा पुरवठा जगाला होतो तो होतो होर्मुझच्या समुद्रातून, इराणच्या जवळून जातो. तर त्यांनी काय केलं की हा सगळ्या जगाचा तेल पुरवठा बंद झाला त्या राष्ट्रांकडून होणारा, तर ते तेल कुठून घेतील, तर तेल घेतील ते अमेरिकेकडून. आणि अमेरिकेने ते सांगितले की तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तेवढं आम्ही देऊ, तुम्ही या लोकांनी भर. म्हणजे ही मित्र राष्ट्र आहेत अमेरिकेची. कोण? ओमान, बहरीन, UAE, त्यांचे अमेरिकन सैनिकांचे तळ आहेत तिथं. पण तरीसुद्धा अमेरिका त्या देशांचं नुकसान झालं तरी चालेल, पण अमेरिकेचं भलं झालं पाहिजे. स्वतःचं तेल विकण्यासाठी त्यांनी यालाही जाणीवपूर्वक लांबवलेली आहे. मी 1-2 महिन्यापूर्वी व्हिडिओ केला तेव्हा सुद्धा सांगितलं की अमेरिका हे युद्ध थांबवणार नाही, जेवढं ताणता येईल तेवढं ताणत राहणार. एक तर त्याच्यामागे दुसरं कारण काय आहे की त्यांच्याकडे जो शस्त्रास्त्र होती, जुने बॉम्ब म्हणा तर काय क्षेपणास्त्र, ती बरीच जुनी झालेली होती. म्हणजे एक ठराविक काळानंतर त्याची पॉवर कमी होते, ती टाकून द्यावी लागतात. मग ती वापरली कुठं गेली पाहिजे, मग त्यांनी ते इराणवर वापर मोकळे झाले. त्याच्यामुळे नवीन शस्त्रास्त्र निर्मिती करून त्यांच्या भांडारामध्ये ती जमा व्हायला लागलं.
ते आपण कापड दुकानदार जसं वर्ष अखेरीला सेल काढतात की न विकलेला जो माल आहे पडून आहे तो स्वस्तामध्ये विकून टाकायचा, म्हणजे नवीन माल आपल्याला भरता येतो, म्हणजे जागा खाली होऊन जातं. तसं अमेरिकन ही शस्त्रास्त्र जी जुनी त्यांची होती ती सगळी इराणवर टाकून मोकळे झाले आणि त्यांचं भांडार त्यांनी नवीन शस्त्रास्त्राने भरायला सुरुवात केली. हा दुसरं कारण. तिसरं कारण असं आहे की ही जी राष्ट्र आहे ज्यांच्यामध्ये अमेरिकेची सैन्यदळ आहेत त्यांचं नुकसान करून, म्हणजे त्यांना तेल विक्री करता येत नाही इराणने अडवल्यामुळं, स्वतःची तेल विक्री वाढवली, पण या देशांना त्यांनी शस्त्रास्त्र खरेदीला भाग पाडलं की तुम्ही स्वतः स्वावलंबी व्हा, आमच्याकडून शस्त्रास्त्र विकत घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक राष्ट्राने जे आहेत त्यांनी अमेरिकेकडून हजारो कोटी रुपयांचे शस्त्रास्त्र, विमानं, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र विकत घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे अमेरिकेचे कारखाने जे शस्त्रास्त्र ते सुद्धा जोरात चालायला लागले. त्यांची तेल विक्री वाढल्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे. आणि इस्रायल हा त्यांचा मित्र राष्ट्र आहे, त्याचा जो शत्रू इराण आहे त्याचा पण बंदोबस्त करायचं काम. म्हणजे असे तिन्ही कारणामुळं अमेरिका हे युद्ध लांबवत आहे. युद्ध थांबवलं तर युक्रेनचा प्रश्न निर्माण होतो, डोळ्यावर येतो, कारण अजूनही रशिया युक्रेन युद्ध चालू आहे. पण इराण युद्धामुळे युक्रेनच्या लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन हे मित्र आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पहा की त्यांनी जाहीर केले की तुम्ही रशियाकडून तेल विकत घेऊ शकता, जोपर्यंत इराणचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत घेतो. म्हणजे त्यांनी रशियाला इनडायरेक्टली मदत केली. रशियाचं तेल सगळेजण विकत घ्यायला सुरुवात केल्यामुळं काय झालं की रशियाचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आणि मग युक्रेनला धडा शिकवायला रशिया तयार झाला. हा चौथं कारण, इनडायरेक्ट कारण जे ते आहे ते हे आहे. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली होती, तिथले कारखान्यामध्ये मंदी आलेली होती. या युद्धामुळे त्यांचे सगळे कारखाने तेजात चाललेले आहेत. भारताला सुद्धा त्यांनी आग्रह केला की तुम्ही अमेरिकेतून तेल खरेदी करा, आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं तेल देऊ, तुम्ही दुसऱ्या राष्ट्राकडून मागण्याचा प्रयत्न करायची काही गरज नाही. पण भारताला माहिती आहे की अमेरिकेतून तेल आणणं काही स्वस्त परवडणारं नाही आणि आपण स्वावलंबी, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही घेणार. आपण रशियाकडून खरेदी करतोय, नवीन मार्ग शोधतोय, व्हेनेझुएलाकडून खरेदी करतोय, त्याच्यामुळं आपल्याचा तेलाचा प्रॉब्लेम कधी जास्त आलेला नाही. मध्ये थोडी टंचाई जाणवली, लोकांनी त्याचा धिंगाणा केला, पण ते एक नॅरेटिव्ह होतं की काहीही करून मोदींना बदनाम करायचं. तुम्ही जर पाहिलं तर पेट्रोल पंपावर कुठेही गर्दी नाही आहे. व गॅसची खूप टंचाई मध्ये निर्माण झाली होती, ती सुद्धा सरकारने उठवली, कारण आता आपल्याला तेल आणि गॅस दुसऱ्या राष्ट्रातून भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध व्हायला सुरुवात केली. त्याच्यामुळे अमेरिकेची जी इच्छा होती, मग याच्यामध्ये बरडलं कोण गेलं तर युरोपियन राष्ट्र, जे त्यांचे नाटो कराराचे सदस्य आहेत, त्यांचे मित्र आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प मित्र पाळत नाहीत, मैत्री पाळत नाहीत आणि कोणाचं अमेरिकेशिवाय दुसरं कोणाचं भलं झालेलं त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे हे जे युद्ध आहे हे बराच काळ चालू राहील. थांबल्यासारखं करतील, पुन्हा हल्ले करतील, थांबल्यासारखं करतील. आणि इराण पण खूप हट्टी आहे, त्यांना हे राजकारण लक्षात येत नाही, कारण तिथं काय आहे, तिथं अध्यक्ष किंवा परराष्ट्रमंत्री हे नामदारी, तिथं जी सत्ता चालवली जाते तिथं ते लष्कर आहे, अलकदा रेव्होल्युशनरी फ्रंट जो आहे, तर तो IRGS म्हणून जो आहे, इराणियन रेव्होल्युशनरी ग्रुप काहीतरी आहे त्यांचं, तर ती सत्ता त्यांच्याकडे चालते. जे पाकिस्तानात मुनीरची सत्ता चालते तसं इराणमध्ये चालते. हे लोक काही जरी वाटाघाटी करून आले तर त्यांचा तो IRGS ऐकत नाही. ते पुन्हा जहाजांवर हल्ले करतात, अमेरिकेवर हल्ले करतात. त्याच्यामुळं या लोकांशी वाटाघाटी करण्यात काही अर्थ नाही, हे अमेरिकेच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे इराण अमेरिकन युद्ध हे लांबत राहणार आहे. पेट्रोलची टंचाई जी आहे, या राष्ट्राचं पेट्रोल खूप कमी होणार आहे
आणि त्यांना अमेरिकेला शरण जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आज आपण इथं थांबूया. काय राजकारण पाठमागचं हे समजून सांगायचा प्रयत्न होता. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन बटन अवश्य दाबा. रामकृष्ण.